नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर, डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आता चेंबूरमध्ये आलेले आहोत. निकिता राज पाटील यांना भेटणार आहोत. वहिनींचं नाव घेण्यापूर्वीच कोंबड्याने तिकडे आरवलेलं आहे. काय जादू मला माहिती नाही. चला, शुभ चिन्ह म्हणतात किंवा शुभ संकेत म्हणतात कोंबड्यानं योग्य वेळी आरवणं. तसे वास्तू तथास्तू म्हणते, नेमकं तसंच तर आहे का जाणून घेऊया. बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आज आपण पाटील कुटुंबाला विचारणार आहोत. तेव्हा जाऊन भेटूया पाटील कुटुंबाला आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. धन्यवाद. घ्या उखाणा. चंद्राला म्हणतात इंग्रजीमध्ये मून. चंद्राला म्हणतात इंग्रजीमध्ये मून. राजरावांचं नाव घेते, मी आहे पाटलांची सून. अरे वा. द्या ओळख करून सगळ्यांची. या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. या आई. नमस्कार. ते वडील. नमस्कार. या मामी सासू. बर. त्या मोठी बहीण. हो. त्या माझ्या काकी पाठी आहेत ते. नमस्कार. आणि ती नमस्कार. लहान बहीण. हो हो. आणि हे आमचे सगळे शेजारी मंडळी आणि या काकी सासू. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? सांताक्रूज मुंबई. शाळा? तिथेच सांताक्रूज पोद्दार, राजा रामदेव पोद्दार स्कूल. घरी कोण कोण होतं? मम्मी, पप्पा, मोठी बहीण, छोटी बहीण, मी, काका काकी. तुमच्याकडे? आम्ही चौघं, म्हणजे फॅमिलीमध्ये चौघंच आम्ही. तुमची ओळख कशी झाली दोघांची? म्हणजे ते ओळखायचे मला पहिल्यापासून, मीही ओळखायचे. ऍक्च्युली कसे ओळखायचे पण? त्यांची बहीण माझी मैत्रीण होती. माझी बहीण मामांची मुलगी आहे ना, ती गव्हाणपाड्यात राहायची. तर त्यांच्याकडे मी राहायला यायची. मी डान्ससाठी वगैरे यायची. मला डान्सची आवड, तर मी शो करायला यायची यांच्याकडे. कुठे? गव्हाणपाड्यात? गव्हाणपाड्यात, तिथे चेंबूरला. मग तर त्यांना आवडायचे पहिला मी, पण त्यांना विचारूया ना, तुम्ही काय सांगताय? काय हो, काय झालं? आवडायची, पण कोण आवडायची? अच्छा अच्छा. हो का? पण या तुमच्या एरियात यायच्या? हो. आणि मग काय फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली आणि तुम्ही हा. मग तुम्ही न बोलता बरंच काम करता का? आता बघा ना, म्हणजे त्यांनी रिक्वेस्ट पाठवली हे सगळं न बोलता, आणि मग होकार आला का लगेच? नाही, तसं ॲज अ फ्रेंड म्हणून रिक्वेस्ट एक्सेप्ट केली आणि मग त्यानंतर काय ते वार्ता पुढे. कुठे कुठे भेटलात मग? पहिला आम्ही बँडस्टँडलाच भेटलो 14 तारखेला. 14 कुठली? 14 फेब्रुवारी. व्हॅलेंटाईन डेला? हो. तुम्ही गेले होते बँडस्टँडला? हो. तुम्ही कशाला गेला होता तिकडे? समुद्र आहे, ओहोटी आहे, कला? आम्हाला जवळ आहे ना तिथून. म्हणून तुम्ही गेला. हो. मग काय झालं? काय नाही, बोलणं झालं. त्यांनी म्हणालं की मला तू आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेन पुढे जाऊन, असं तसं. मी बोलली मला कमिटमेंट नका देऊ, मला करून दाखवा. तर ते म्हणले हो, करणारच आहे. तर त्यांनी सांगितलं असं तसं. मग आमचे बोलणं पुढं चालू झालं. किती वेळा भेटलात त्यानंतर? आम्ही रोज भेटायचो. किती वर्ष? 6 महिने. मग प्रपोज कोणी केलं हो, तुम्ही सांगा. ते आता शेवटी मुलालाच करायला लागणार. तर मुलगीला हा बोलायचा असेल तरी पण ती स्वतःहून नाही बोलणार, ते मुलालाच असं बोलायला. काही नाहीये, असं काही नाहीये. त्यांना आवडायचे म्हणून त्यांनी मला विचारलं, तर मी बोलली मी विचार करेन. त्यांनी डायरेक्टली नाही प्रपोज केला. इनडायरेक्टली तू साडीमध्ये छान दिसते, कोणतरी मुलगी असं सिम्पलमध्ये छान दिसते, असं मला सांगायचे ते. तर मी बोलली तुम्ही मला का बोलता असं? तर बोलते ना, आहे कोणतरी मला आवडते. तर मी बोलली कोण आवडते सांगा ना. नंतर त्यांनी डायरेक्टली सांगितलं की मला तू आवडतेस म्हणून, मला तू आवडतेस, खूप आवडतेस म्हणून मला, म्हणजे तू आवडतेस, पुढे आपलं रिलेशन पुढे जाईल का? तर मी बोलली मी विचार करेन. ऍक्च्युली माझ्या पण मनात होतं, कारण का मला त्यांचा स्वभाव खूप आवडतो. कमी बोलतात म्हणून? कमी बोलतात नाही, खूप लॉयल आहेत. पण मग तुमच्या घरी कसं कळलं? ते आता आम्ही कोर्ट मॅरेज केलेलं आधी, आणि नंतर आम्ही सांगितलं सर्वांना. पण कोर्ट मॅरेज करायच्या डिसिजन पर्यंत कसे काय पोहोचला? थोडं माहिती पडलेलं इकडे तिकडे, आणि आम्हाला माहिती होतं की घरातले नाही रेडी होणार तरी एवढं लवकर. मग कोर्ट मॅरेज केलं. मग 2 महिने आम्ही सांगितलंच नव्हतं कोणाला. नंतर फिरत होतो, मग भावानी वगैरे बघितलं, मग मम्मीला सांगितलं की अशी अशी तुमची निकिता फिरते एका मुलाबरोबर.
तर त्यांनी विचारलं कोण आहे काय आहे, तर मी सांगितलं असे असे माझे भाऊजी राहतात, त्यांच्या इथे तो मुलगा आहे. तर ते आलेले, ते बोलायला आलेले, पण ते त्यांच्या आईवडिलांना न सांगून आलेले, कारण का थोडे प्रॉब्लेम चालू होते घरात. तर म्हणून आले आणि मग त्यांना मम्मी पप्पांना पण ते म्हणजे बोलले ठीक आहे तुमच्या आईवडिलांना तुम्ही सांगा. तर त्यांनी सांगितलं नव्हतं. नंतर मग अचानक आम्ही म्हणजे जरा जास्त हे झालं पुढे, घरातले म्हणजे यायला लागले घरी वगैरे, सगळ्यांना गावात माहिती पडलं की हिने कोर्ट मॅरेज केलं आहे. तर नंतर मग आम्ही शिर्डीला गेलो पळून. मी मगाशी म्हटलं ना, न बोलता बरंच करता तुम्ही. काय हो, पण तुम्ही घरी का सांगितलं नाही? कोणाचं टेन्शन होतं तुम्हाला? घरातलं म्हणजे एक्सेप्ट करतील नाही करतील पण बोलून तरी बघायचं ना. आता केलंच ना, ते तर आता गेलं. मग तेव्हा का नाही बोलले? त्यामुळे म्हणजे थोडे प्रॉब्लेम चालू होते म्हणून आम्ही अरे पण बोलला असतात तर काही प्रॉब्लेम नसता ना. तुम्ही बसून बोललात का? नाही तसं नाही केलं. तुम्ही सांगितलं का? मग का नाही बोलला? थोडे पर्सनल प्रॉब्लेम्स होते घरातले. होतं. हो, घरातले आई वडिलांना त्यांच्या जरा पर्सनल प्रॉब्लेम्स होते. म्हणून बोलला नाही. नाही, ती सिच्युएशन अशी होती की सांगण्यासारखी नव्हती. पण ठीक आहे, आता व्यवस्थित आहे. हो, एकदम छान. किती वर्ष झाली लग्नाला? आता 4th संपून 5वं लागेल आम्हाला जूनला. उगाच घालवला ना वेळ सगळा, पळापळी. शिर्डीला जा, इकडे जा, तिकडे जा. जरा श्रद्धा आणि सबुरी दोन्ही कुटुंबांनी ठेवली असती एकमेकांवर तर किती छान झालं असतं. पण आता सगळं व्यवस्थित आहे, ते जास्त महत्वाचं आहे. पण आता वहिनी, मला सांगा, भविष्यात काय करायची इच्छा आहे तुमची? ऍक्च्युली मला CA बनायचं होतं, पण काही कारणास्तव माझं CA राहिलं, लग्न वगैरे, लव्ह मॅरेज पडलं. पण आता ऍक्च्युली मी शिकते, पुढे मास्टर्स करते आणि मला MBA करायचं आहे फायनान्समध्ये. करणार तुम्ही? हो, करणार. तुम्हाला? परत जॉब, एक सिक्युअर जॉब, त्यानंतर मग एखादा बिझनेस जर. आणि साधारणतः वहिनींना आवड कसली कसली आहे? दागिने. हं? अच्छा. आणि अजून काय, मोबाईल, 2 अजून चपला, बुट, म्हणजे शॉपिंगची, चपलांच्या शॉपिंगची, म्हणजे कपडे शॉपिंग. कपडे शॉप. अच्छा अच्छा. आणि मिस्टरांना काय काय आवड आहे? मिस्टरांना गाड्या. हो. हां. आणि मोबाईल्स, हो. आणि म्हणजे हेच गाड्या, मोबाईल्स वगैरे. कपड्यांमध्ये त्यांना पण फिरायला वगैरे जाण्यात इंटरेस्ट आहे त्यांना? नाही, ते बोलतात फिरायला गेलं का खर्च होतो. काय लॉजिक आहे? पण पूर्वी नव्हतं खर्च तिकडे बँड पहिला स्टँडला? होतं, ते चालत होतं का? त्या टायमाला चालत होतं ना, आता आता नाही नाही चालत. चालत. कुठे कुठे घेऊन गेले? मी त्यांना तसं असं कुठे घेऊन गेले नाही. तुम्ही नाही हो, ते तुम्हाला. ते मला असं शिर्डी, इकडेच आपलं रिसॉर्ट, हेच इथे, जास्त कुठेच नाही घेऊन गेले ते मला. नाही. बरोबर. आता पहिल्या खेळाला सुरुवात करतो. या घरामध्ये आपण काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या, तर त्या चिठ्ठ्यांमधून तुम्हाला त्या चांदीची अन्नपूर्णा जी आहे तिथपर्यंत पोहोचायचंय. हो. दुधाची तहान ताकावर. वेळ सुरू. 1 मिनिटाची वेळ आहे. 20 सेकंद झाली. लक्ष्मी देवी नमहा. हळू 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 हळू. कंदमुळं. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ. कोकणाची पेटी, आंब्याची पेटी. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. तुम्हाला चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. आणि चांदीची तुळसही तुम्हाला मिळाली, अभिनंदन. किती वर्ष झाली लग्नाला? 4 वर्ष 5वा लागेल आता. काय याच्यात चिठ्ठ्या काय प्रेमाच्या आहेत की कौतुकाच्या आहेत? कंप्लेंट्स असतील खूप काय माझ्याबद्दल. सांगा. प्रत्येक घरात असा एक काचेचा बाउल ठेवला पाहिजे. आणि मला असं वाटतं अशी काचेची हंडी, त्याच्यात सगळ्यांनी तक्रारी टाकायच्या आणि घरातल्या प्रत्येकाने असं ठरवायचं की काचेची ही जी हंडी आहे ही कायम रिकामी पाहिजे, म्हणजे तक्रारच राहणार नाही ना घरात. बघूया आता तुमच्या बाबतीत काय म्हणतायत. हट्टी आहात? हो. मान्य? हो. समोरच्यांचं ऐकून घेत नाही? कधी कधी. रोज. रोज. व्हेरी गुड. बोला बोला, असं मुद्द्याचं बोला. हा, स्वतःच खरं करतात. बरोबर. बरोबर आहे. घरातल्यांचं ऐकणार नाही, पण बाहेरच्यांचं पटकन ऐकणार. मान्य आहे? हो. बरोबर. बरोबर बरोबर. भांडायला कारण नाही लागत. माझी बहीणच असेल ही. कोण ते नाही मी म्हणत आहे.
तुम्हाला मान्य आहे का आरोप? हो. तुम्हाला? हो. हो, चला सगळे आरोप मान्य झाले. दुसरी चिठ्ठी घेतो, म्हणून मी नाव नाही सांगणार कोणी आरोप केले. छोट्या छोट्या कारणांवरून मिस्टरांवर चिडत असतात. कधी कधी त्यांचीही चुकी असते. मिस्टरांना खूप बोलत असते. नाही, हा आरोप मला मान्य नाही. सकाळी उशिरा उठता. कधी कधी मला कंटाळा येतो. मान्य आहे. हो. तुम्हाला मान्य आहे? हो, चला आरोप मान्य आहे का आधी बघूया. नवऱ्याबरोबर सतत भांडत असते. मला आता कळतंय तुम्ही का कमी बोलता आणि हळू बोलता. घरात काम करायला आवडत नाही. नाही, असं काही नाही. आरोप मान्य आहे? नाही, अजिबात नाही. करते, काम करते. नाही करते म्हणाला. मिस्टरांनी सांगितलेलं काम मात्र कधीच करत नाही. हो. हो, मान्य आहे. का? ते कारण थांबा नंतर. हो. घरात कार्यक्रम असला ना की तुमचं लक्ष फक्त माहेरच्या माणसांकडे असतं. मान्य आहे? नाही, असं काही नाही. नवऱ्यावर ओरडते. माझ्या मते हे बाहेरचे कोंबडे आहेत ना, ते सुद्धा ओरडून ओरडून तेच सांगत असतात. फक्त ते ओरडून सांगतायत की आमचं ऐकत नाही. आता आम्ही जसे ओरडतोय ना तसेच आवाज त्यांना घरात ऐकायला येतात. अगं तू बोल ना, नवऱ्यावर किती चुकीचा आरोप कोणी केलाय तो विचार ना. नाही, नाही. या कोण आहे? मावशी सासू. एक मिनिट, मावशीनीच केलाय. तुमचंच आहे तिकडे नाव. आताच मध्येच बोललात म्हणजे तुम्ही किती बघा ना काय असणार. बरं वहिनी मला सांगा, हे सगळे आरोप आहेत, या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सकाळी मला उठायला उशीर होतो थोडा, कारण का मला ना रात्री झोप नाही लागत. का कारणास्तव मला माहित नाही. हा, पण एवढं आहे की काम सगळं व्यवस्थित करते घरातलं वगैरे. माई जे सांगतील ते करते मी. सकाळी लवकर उठेन मी. नवऱ्यावरती चिडणं, मोठ्या मोठ्याने बोलणं किंवा पटकन रिॲक्ट होणं आणि आपल्या बोलण्यामुळे बऱ्याचशा समोरच्यांची मनं दुखावली जाणं, या सगळ्या गोष्टीमध्ये या घराच्या आनंदासाठी उद्यापासून एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? मी पटकन कोणाला बोलणार नाही समोरच्याला. म्हणजे पूर्ण त्याचं ऐकल्याशिवाय त्याला रिएक्ट नाही होणार. कोंबडा ओरडायचा थांबला. काय जादू आहे. म्हटलं प्राण्यांनाही कळतं, हो की नाही? हा, उद्यापासून हा बदल होणार. हो, नक्की. तुम्ही मला सांगा, वहिनीने कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? समोरचा व्यक्ती काय बोलते पहिलं ते ऐकून घेतलं तर म्हणजे पुढचं बोलण्याचं जम आदत आहे. समोरच्याचं ऐकून आपली प्रतिक्रिया दिली हा. पाहिजे असं. आणि तुमचं काय म्हणणं आहे, मिस्टरांनी सोबत कुठला बदल केला त्यांनी पाहिजे? म्हणजे 4 चौघात माणसं असते ना, ते त्यांच्याशी बोलावं. फोनमध्ये गुंग असतात ते. इव्हन माई सुद्धा आवाज, म्हणजे सासूबाई माई म्हणतो आम्ही त्यांना, माई सुद्धा आवाज देत असतात ना, फोनमध्येच बिझी असतात. तेही कंटाळतात. ओ जेवायला उठा तर नाही, फोन, गेम आणि मित्रांसोबत बोलणं फिरणं. बरोबर आहे. हे तुम्ही कधी कमी करणार? करू, प्रयत्न करू. का? त्यांनी लगेच करायचं, तुम्ही प्रयत्न करणार. त्यांनी लगेच कॉन्फिडेंटली सांगितलं स्वभाव हट्टी आहे तर हो आहे हट्टी, पण उद्यापासून बदल करणार, या घराच्या आनंदासाठी मी करणार. करणार. तुम्ही कधीपासून हा बदल? उद्यापासून करतो. बघा, उद्या येत नाही, आजपासून केलं तर फार बरं होईल. चालेल. बरं, आता चित्र काढायचे. तुम्ही या इथे. ओरडतोय तो. पण वहिनी तुम्ही खरं सांगतो, शांत झाला. तुम्ही ज्या क्षणी म्हणालात ना, कारण त्याला म्हणाला त्यालाच तो आनंद झालेला दिसतोय, त्याच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या. बघा, अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू. दहा, 9, 8, 7, 6, 5, 3, 2, 1. तुमच्या कॉलनीतलं आहे का हे गाणं? अभिनंदन, हे बक्षीस तुम्ही मिळवून दिलं त्याला. Thank you. द्या. आता तुम्ही या वहिनीकडे. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला मिळालं.
ड्रॉइंग खूप चांगलं आहे तुमचं. हो ना. सासूबाईंकडे माईक द्या पटकन. सुनेबद्दल सांगा. खूप छान आहे. माझ्या मुलीसारखीच आहे, रागवते वगैरे. तर तिचा हट्ट पूर्ण करतात. जशी माझी मुलगी आहे तशी तीही मुलगी म्हणते. काय छान नातं आहे ना दोघींचं. कारल्यासारखं आहे ना मगाशी, पण गोड आहे असं मला म्हणायचं. सासरे बुवा स्वभाव तिचा जरा चिडचिड आहे, आम्ही सांभाळून घेतो. आणि जास्त म्हणजे ते नाही, मी कामावरून आलं का माझी लई काळजी घेते, जेवणाची किंवा काय सगळी काळजी घेते. हो एकदम छान हे समाधानी आहात? समाधानी, एकदम सुनेच्या समाधानी 100%. व्हेरी गुड. जावई माझे खूप चांगले आहेत, कधी जास्त बोलत नाही, काही नाही. तुमची मुलगी बोलायला देत नाही हो. माझी मुलगी बडबडी आहे, मी मान्य करतो, माझी मुलगी फार बोलते. हो ना, पण चांगलं आहे ना. हो, दोघे छान. सुखी तर आपण ती सुखी तर आम्ही सुखी ना. खरं आहे, खरं आहे. मग खुश आहात ना तुम्ही? एकदम आनंदी. हा. मुलीला काय सल्ला देणार आज? सल्ला द्यायचा म्हणजे तिने सासू सासऱ्यांनी चांगलं राहायचं, मिळून मिसळून राहा, चांगला आनंदाने संसार कर, हाच आमची इच्छा आहे, दुसरं काही नाही. व्हेरी गुड. शेजारी मैत्रिणी कोण बोलणार आहे तर माईक द्या पाहिजे. मी इथे आली तर ती माझं पाहुणचार करते. पहिले आल्याबरोबर काकी चहा घ्या, नाश्ता करा आणि निघा. आणि नाही राहायला सांग. अरे अरे म्हणजे चहा घ्या, जाण्या घाई घाई. तुम्ही जर घाईत असाल तर चहा राहून जाईल नाही, ना. आता मला तिनेच कार्यक्रमासाठी ठेवली. मी इथे राहत नाही, मी राहते पालघरमध्ये. बापरे. पण कार्यक्रमासाठी थांबवून घेतो. चहा दिला? हो, चहा दिला. उलट त्यांनीच केलंय सगळं. ते कळलं आम्हाला. बरं बरं, अजून कोण बोला. मी तिची फ्रेंड पण आहे आणि रिलेशन पण आमचं खूप चांगलं आहे. ती खूप चांगली आहे, फ्रेंडली आहे, खूप मन मिळव आहे आणि खूप मिक्सअप होते. खूप चांगला नेचर आहे आणि त्यांच्या सासू सासऱ्यांचा पण त्याचा पण खूप सगळी चांगली हॅपी फॅमिली आहे ती. व्हेरी गुड, छान. अजून कोणी मागे? माझी पाहुणचार व्यवस्थित एकदम करते ती. बरं. आल्यानंतर बोलते मामी तुम्हाला चाय घ्या आणि बसा. चाय बी सर्व व्यवस्थित विचारते. अच्छा अच्छा अच्छा. ही मावशी बोलते बघा. हा बोला. त्यांना माईकची गरज नाही त्यामुळे. हा माझा भाचा आहे, पण असं काय प्रोग्राम वगैरे असलं ना की लगेच धावून वगैरे येतात हा दोघं पण. आणि म्हणून ते म्हणजे जवळच आहेत माझ्या. आमचे सगळे गावी असतात पण हेच धावून येतात आमच्यासाठी छान. मदतीला. हो, हो. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? बघा आज संधी आहे. आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची. का हो? आम्ही जे पण पाऊल उचललं त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास झालाय. आणि माझ्या काकांची, ते नाही आहेत आता, पण त्यांची आठवण काढावीशी वाटते मला. त्यांना आम्ही खूप प्रयत्न केला त्यांना वाचवायचा, पण ते नाही हे केले. ते असले असते ना आज खूप खुश असले असते ते. आणि माझे सासू सासरे, माझे आई वडील, यांची दोघांची, कारण का त्यांनी माझे हट्ट सर्व पुरवले. आणि सासू सासरे पण मला खूप सहन करतात. त्यांची क्षमा मागायची. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? आई वडिलांची तर आहेत, कारण की त्यांची पण खूप इच्छा होती की माझं लग्न जोरात करायचं, खूप माझ्या लग्नाला हे करायचं ते करायचं, पण ते राहून गेलं. प्लॅन केलेलं काय आणि झालं काय, त्यामुळे जरा हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांचा आदर करत राहा, असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैद्यनाथ तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.